आज आपण बनवणार आहोत कांद्याचे पराठे. सकाळी सकाळी असे क्रिस्पी चटपटीत मसालेदार पराठे मिळाले तर दिवस आनंदात जाईल. तुम्ही अशीच कृती वापरून पराठे बनवा. खूप टेस्टी पराठे तयार होतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पराठे बनवण्यासाठी सर्वात आधी पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्येच इथे मी 2 चमचे घरचं साजूक तूप घालणार आहे. यामध्ये तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर करू शकता. अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. सर्व साहित्य चांगलं मिसळून घेऊ. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मऊसर असं पीठ मळून घ्यायचं. जेव्हा पण तुम्ही पराठे बनवता तेव्हा कणिक मऊसर अशीच मळायची, त्यामुळे त्यामध्ये भरलेलं सारण बाहेर येत नाही. इथे मी आता कणिक मळून तयार केलेली आहे. इथे कणिक मळण्यासाठी मला 1 वाटी पाणी लागलं आहे. कणिक चांगल्या प्रकारे अशी मळून घेऊ. आता ही कणिक आपण 15 मिनिटासाठी बाजूला भिजण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत सारण बनवून घेऊ. त्याच्यासाठी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांद्याला चाकूच्या साहाय्याने बारीक बारीक कापून घेणार आहोत. तुम्ही कांदा कापण्यासाठी चॉपरचा वापर करू नका. चॉपरचा वापर केला तर कांद्याला पाणी सुटेल. हे बघा, असं चाकूच्या साहाय्याने कांदा आपल्याला बारीक बारीक असा कापून घ्यायचा आहे. इथे आता आपला कांदा कापून तयार झालेला आहे. तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण इथे एक बाऊल घेऊया आणि त्या बाऊलमध्ये आपण हे सारे बारीक चिरलेले कांदे घालू. इथे मी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर अर्धी वाटी घेतलेली आहे. अर्धा इंच आल्याचा तुकड्याला खिसून घेतलेला आहे. एक हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे. ही हिरवी मिरची कमी तिखट आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे, 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा ओवा हातावरती चोळून घेतलेला आहे. सगळं साहित्य चांगल्या प्रकारे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. इथे आपण अजून मीठ घातलेलं नाही. जेव्हा आपण पराठे बनवू तेव्हा मीठ टाकणार आहे, कारण अगोदर मीठ जर घातलं तर कांदा पाणी सोडेल. तर इथे आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे. इकडे आपली कणिक ही चांगली भिजलेली आहे. हिला 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं असं मळून घेऊया. ही आता चांगल्या प्रकारे आपण कणिक मळून घेतलेली आहे. आता आपण सारणामध्ये मीठ घालून घेऊया. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि जर तुम्ही अगोदरच मीठ घातलं असेल तर तुम्ही सारणाला फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्यामुळे कांदा पाणी सोडणार नाही. आता कणकेचा गोळा घेऊया आणि चपाती बनवतो त्याच्यापेक्षा जरा जास्त गोळा घ्यायचा आणि त्याच्यावरती कोरडी कणिक लावून घ्यायची. आता आपण दोन्ही हाताच्या अंगठ्याच्या साहाय्याने आपण त्याला वाटीसारखा आकार देऊया. अंगठ्याचा दाब देऊन आपल्याला त्याला वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही जर अशा प्रकारे सारण भरलं तर तुमचे पराठे खूप चांगले तयार होतील. आता आपण याच्यामध्ये मोठे 2 चमचे सारण घालू आणि याला प्रेस करून घेऊया. आता आपण याच्यावरती थोडी कोरडी कणिक पसरवून घेऊ. त्यामुळे यामध्ये थोडा ओलसरपणा असेल तर तो कमी होईल. आता आपण सारण आतमध्ये प्रेस करत कणिक वरच्या दिशेने घेत घेत याला आता आपण पॅक करून घेणार आहोत. खूप सोपं आहे याला बनवणे. असा गोळा तयार करून परत कोरडी कणिक लावून हाताच्या साहाय्याने प्रेस करून सारण चांगलं पसरवून घेऊया. आता याला हाताचा दाब देत देत याला सारण पसरवून घेणार आहोत. आता हे हलक्या हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने पराठा आपण हलक्या हलक्या पद्धतीने लाटून घेणार आहोत. इथे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. इकडे तवाही गरम झालेला आहे. मध्यम ते हाय फ्लेमवरती पराठा भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूला तूप किंवा तेल लावून याला भाजून घेणार आहोत. इथे आपण घरच्या साजूक तुपाचा वापर करत आहे, कारण तुपामध्ये पराठे डब्बल चवीचे लागतात. दोन्ही बाजूंनी तूप लावून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपणाला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. इथे आपला खरपूस चटपटीत असा कांद्याचा पराठा तयार झालेला आहे.
रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.